नमस्कार. श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा घेऊन आली आहे अशीच अजून एक पाडव्यासाठी खास रेसिपी, फ्रूट सॅलेड. फ्रूट सॅलेड हे अशा पद्धतीनं केलं तर झटपट पण होतं आणि चवीला तर खूपच सुंदर लागतं. तुम्ही पोळीबरोबर खावा किंवा फुलक्याबरोबर खावा, पुरीबरोबर खाल्लं तर अतिशय सुंदरच लागतं. चला मग, फ्रूट सॅलेड करण्यासाठी 1 लिटर दूध आपण तापवत ठेवणार आहोत. फुल फॅट दूध घ्यायचं आहे. दूध छान गरम करत ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे. दूध छान उकळलं की मग त्याच्यात आपण कस्टर्ड पावडर लावायची आहे. दूध छान आटवून घ्यायचं आहे. आता आपण ह्याला कस्टर्ड पावडर लावणार आहोत. आता साधारण 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. त्याच्यात दूध घालायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं आहे थोडं. आता यामध्ये आपण तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घाला. इथं मी साधारण अर्धा कप साखर घातलेली आहे आणि आता कस्टर्ड आपण लावून घेणार आहोत. आणि आता परत आपल्याला हे उकळत ठेवायचं आहे आणि घट्टसर करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या फ्रूट सॅलेडला घट्टपणा येतो. आता तुम्हाला खूप घट्ट हवा असेल तर तुम्ही जास्त आटवा. आता मी काय करते, इथं थोडंसं गरम दूधच काढलं आहे, त्याच्यात एक केशरच्या 8-10 काड्या घातलेल्या आहेत आणि केशर पण त्याला मी घालणार आहे, म्हणजे त्याचा स्वादसुद्धा इतका सुंदर येतो आणि रंग पण. आता इथं तुम्ही अजून एक करू शकता, केशर थोडंसं म्हणजे भाजायचं आणि मग त्यात दूध घालायचं. आता आपलं हे दूध तयार आहे. आता हे आपण पूर्ण गार करत ठेवून देणार आहोत. तोपर्यंत आता आपण दूध गार होतं आहे तोपर्यंत आपण आपली सगळी फळं इथं कट करून घेणार आहोत. तुम्हाला इथं हवं असेल तर तुम्ही क्रीमसुद्धा घालू शकता. तुम्हाला जी आवडतील ती तुम्ही फळं घ्यायचीत. मी इथं आंबा, सफरचंद, चिक्कू, केळी सगळं घेतलेलं आहे. स्वच्छ धुतलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आणि द्राक्ष पण थोडी घेतली तर भिजत ठेवली होती मी एक अर्धा तास. आणि हे सगळं आपल्याला छान कट करून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही फळं कमी जास्त करू शकता. आणि आता थोडे ड्रायफ्रूट्स घेतले तर आणि वेगळी मजा येते या फ्रूट सॅलेडला. मी सगळे घेतलेत, काजू, बदाम, पिस्ते, आणि हे सगळं बारीक चिरून अगदीच 1 ते 2 मिनटं आपल्याला नुसतं परतून घ्यायचं आहे, म्हणजे ते असं मस्त मस्त भाजल्यानंतरचा त्याचा स्वाद वेगळा असतो. नुसतंच भाजून घेतले थोडंसं मी. आणि ते पण आता आपण काय करायचं आहे, गार करत ठेवायचं आहे. पूर्ण गार झालेल्या दुधात सगळी फळं आता आपण घालणार आहोत. तुम्हाला घट्टपणा हवा असेल तर तुम्ही इथं अजून मिल्कमेड घालू शकता, क्रीम घालू शकता, पण मी बाकी काहीही घातलेलं नाही. फक्त असंच फ्रूट सॅलेड ठेवते. पूर्ण गार करत ठेवायचं आहे फ्रूट सॅलेड. त्याच्यात मस्त वर मी चेरी घातली आहे, भरपूर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. आणि आता मस्त गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, ड्राईड रोज पिटल्स घातलेत मी. त्यानं तर फ्रूट सॅलेड दिसतं तर सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर लागतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिल्कमेड घाला, वरनं क्रीम घाला, पण मला हे असंच फ्रूट सॅलेड आवडतं. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि अशीच मला नेहमीच साथ देत राहा. फ्रूट सॅलेड नक्की करून बघा आणि मला नक्की कळवायला विसरू नका. दिसते किती सुंदर बघा.